नमस्कार मंडळी. तर मी आज अद्विकच्या टिफिनसाठी मस्त असे आप्पे देणार आहे. तर रात्रभर मी 1 वाटी मुगाची डाळ भिजत ठेवली होती. सकाळी उठून बघितलं तर किती छान अशी फुलली आहे बघा. 2 ते 3 वेळा व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतली आणि त्याचं छान असं बॅटर वगैरे बनवून घेतलं. आणि त्या बॅटरमध्ये मी थोडेसे वाटाणे, 2 ते 3 मिरच्या आणि 1 आल्याचा तुकडा. मिरच्या मी जास्त घेतलेल्या नाहीत कारण अद्विक खाणार आहे म्हणून. मस्त असं त्याची प्युरी बनवून घेतली आणि तेच दोन्ही एकत्र करून घेतलं. आणि याच्यामध्ये आपल्याला आपल्या आवडीप्रमाणे भाज्या घालायच्या आहेत. मी याच्यामध्ये गाजर, बीट आणि शिमला मिर्च आणि कांदा घातला होता. आपण आपल्या आवडीप्रमाणे घालू शकता. थोडंसं मीठ घालायचं, थोडासा इनो घालायचा. इनो घातल्यामुळे आपले आप्पे छान फुगतात आणि वरून छान असा क्रिस्प येतो. नंतर तेल टाकून आपलं बॅटर त्याच्यामध्ये ठेवून द्यायचं. खूप छान असे आप्पे होतात बघा. लाल दिसतात कारण त्याच्यामध्ये बीट असल्यामुळे लाल दिसत आहेत. तर अद्विकला मी उठल्या उठल्या उकडलेलं अंडं देते. पण त्यानं अंडं न खाता आधी आप्पेच खाल्लेत कारण नवीन काहीतरी दिसलं होतं समोर त्याच्यामुळं. आणि आज त्याला स्कूलला जायची अजिबात इच्छा नव्हती. काय होतं काय माहिती. आणि त्याला रडलेलं बघून मला आज एवढं वाईट वाटलं ना की मनावर दगड ठेवून मी आज घरी आले होते. 1च तास शाळा होती पण मला ते खूप जास्त वेळ वाटत होता. आणि घरी येताना बघा मस्ती एवढी असते ना त्याची, एवढा खुश असतो ना. आणि एक त्याची मैत्रीण झाली आद्या म्हणून. दोघंही घरी येताना खूप जास्त मस्ती करतात. खूप जास्त डॅम्बीज आहेत दोघं पण. आणि घरी आल्यानंतर तर 2 ते 3 दिवस झाला मला आल्यावर सांगतो तो की आज मी काय केलं, आज मी रडलो, नंतर आज टीचरने काय शिकवलं वगैरे, डान्स केला वगैरे. हे ते मला रुटीन झाल्यासारखं झालं आहे ते. चला तर भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.